सकाळ सकाळ मस्त आवरलं, आंघोळ बिंघोळ केली आणि सरळ कॉलेजला निघालो. आज जरा सबमिशन होतं, त्याच्यामुळे आज जरा लवकरच कॉलेजला जायचं होतं. इतकं ऊन पडलंय तरी थंडी वाजत होती, म्हणून मस्त जॅकेट बिकेट घातलं आणि सरळ निघालो कॉलेजला. जाता जाता मस्त रोड मोकळा भेटला, काय ट्रॅफिक बिफिक काय नव्हतं, कारण की थोडा उशिराच निघालो होतो, म्हणजे ऑफिस टायमिंग निघालो नव्हतं मी. मस्त बरोबर रोड मोकळा भेटला, त्याच्यामुळे 15 मिनिट आधीच पोहोचलो कॉलेजमध्ये. मग आम्ही सगळे मित्र खाली थांबलो होतो उन्हाला. त्या म्हणलं सेक्शन चालू होईल, चल लवकर वर. सर काही लवकर आले नव्हते, ह्याच्यात आमची मस्ती चालू झाली. त्यानंतर आमच्या फोनमध्येच म्हणजे सरांनी काम दिलं होतं, ते काम करायचं होतं. सगळं काम झाल्यावर आम्ही मस्त उन्हात येऊन थांबलो. मग त्यानंतर सरळ चहा प्यायला गेलो. मित्रांनी का चहा प्यायला म्हणला, मी पार्टी देतो आज चला. म्हणलं ठीक आहे चल, पाच आम्हाला सगळ्यांना चहा बी सगळं पिलं आणि सरळ जेवायला निघालो आम्ही. आमचं जेवण ते सगळं झालं. त्यानंतर पुढं बघा हिमांशूचा स्पीच होता आज, त्याच्यामुळे मस्त गडी तयारी करत बसला होता. त्याला म्हणलं वर्गात जाऊन तर तयारी कर, नाही मला इथंच करायची. मग हा बघा इथं आमच्यापाशी एक कुत्रं बसलं होतं, त्याला पण बिस्किट दिलं. गडीला थंडी वाजत होती म्हणून ते पण उन्हात बसलं होतं. मग सगळं जेवण बिवण झालं, आम्ही सगळे निघालो कॉलेजला. कारण की डिपार्टमेंटमध्ये एक प्रोग्राम होता आज, त्याच्यामुळे सरांनी लवकर बोलवलं होतं. सरांचा मेसेज आला होता तसा आम्हाला, पण प्रोग्राम काय लवकर चालूच झाला नाही. बघा प्रोग्रामची तयारी बियारी सगळी झाली. हो का ह्यांची इथं मस्ती चालू झाली. ही झाडं जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांना द्यायचे होते. हो का ही तर ही गुलाबाची फुलं होती, त्या गुलाबाच्या फुलांना हे मस्ती चालू केली यांनी. हो का इतका आगाऊपणा करत होते. मग त्यानंतर ती प्रमुख पाहुण्यांना बसायला खुर्ची होती, ही गडी बसली होती. मग ते सगळा प्रोग्राम चालू झाला. प्रोग्रामनंतर हो का ह्याचं स्पीच होतं, पण हे स्पीच दिलं नाही, ह्यांना हसवलं सगळ्यांना. मग ठीक, मग इथं सगळं झालं. त्यानंतर फोटोशूट चालू झाला आमचा. लवकर प्रोग्राम संपला. म्हणलं आज घरी जायला लयच उशीर झाला. मग निघालो घराकडं. हा वाटतं नवीन रोड केला वाटतं, गाडी एकदम स्मूथ चालत होती, कुठं खड्डे नाही काय नाही असं वाटत होतं, नवीनच केलेला रोड आहे. तर बघा आतमधला रोड तर बंद केला होता, मग सरळ हायवेनेच निघावं लागला आज आम्हाला. थोडा लॉंग कटच पडला हायवेने जाता जाता. मग इथं पुढं बघा म्हैस काकुनी नाही म्हणता अर्ध्याच्या वर अख्खा रोड जाम करून टाकला होता. सगळे लेफ्टने चालले होते. मग इथं पुढं आल्यावर बघितलं तर हा आर्मीचा एरिया, ह्याला पेंटिंग चालू होती वाटतं सगळीकडं.